दरम्यान सामन्याला सुरुवात होत आहे. पहिला चेंडू आणि सुरेख चेंडू, निर्धावाचा चेंडू थोडंसं चकतोय. पहिल्या षटकातील दुसरा चेंडू टाकतो प्रथमेश. पाहूया जवळजवळ 7-8 पावलांचा रन पंचांच्या उजव्यामधून मारा करता येतो प्रथमेश. दरम्यान सुरेख चेंडू, सुंदर असा चेंडू, पुन्हा एकदा थोडासा चकतोय. निर्धावाचा चेंडू जातोय. धावसंख्येचं काही खाता अजून उघडलेलं नाही. दरम्यान चालू असलेला सामना साईनाथ दिवा विरुद्ध गावदेवी राबाडा. दरम्यान पुन्हा एकदा प्रथमेश आपल्या गोलंदाजी मार्गावर आणि पुन्हा एकदा सुरेख आठवलेला चेंडू पाहायचा आपल्याला. एक धावते समाधान. धावसंख्येत एक येणं बरोबर होते. संघाची धावसंख्येचं खातं आता मात्र 1 उघडतंय. बिनबाद 1 अशी धावसंख्या सलामीला आलेल्या जोडी चेतन पाटील आणि शुभम पाटील. चेतन पाटील, शुभम पाटील आपल्या गावदेवी राबाडा संघासाठी सलामीची जोडी मैदानात. प्रथम क्रमांकाचा षटक घेऊन येतोय तो प्रथमेश. आपल्या गोलंदाजी मार्गावर पहिल्या षटकातील चौथा चेंडू टाकतोय तो प्रथमेश. सामोरे येतो शुभम आणि आता मात्र सुरेख चेंडू. निर्धाव चेंडू जातोय. धावसंख्या आहे त्याच ठिकाणी. धावसंख्या आहे बिनबाद 1 अशी धावसंख्या या षटकातील 4 चेंडू झालेले आहे. शुभम यांना खुश खबर. आशिष यांच्याकडून त्यांना 3 षटकाराला 500 रुपयाचं पारितोषिक ठेवण्यात आलेला. सुंदर चेंडू पुन्हा एकदा थोडासा चकतोय. सुरेख गोलंदाजी करतोय तो प्रथमेश. आता मात्र एका धावेत रोखून ठेवलेला आहे ते गावदेवी राबाडा संघाला. दरम्यान पहिल्या षटकातील 5 चेंडू झालेले आहेत. आता मात्र शेवटचा चेंडू या षटकातील. साईनाथ क्रिकेट टीम आयोजित करण स्मृती चषक 2021 आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. दरम्यान पुन्हा एकदा छोटू आपल्या गोलंदाजी मार्गावर. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू आणि सूर्यप्रकाश आला चेंडू पायाचा आपल्याला. हा चेंडू मला वाटतं सरळ सीमारेषेबाहेर हा चौकार. चौकाराने संघाची धावसंख्या आता मात्र होते 5. बिनबाद 5 अशी संत सुरुवाती गावदेवी राबाडा संघाची. दरम्यान चालू असलेला सामना साईनाथ क्रिकेट संघ तसेच गावदेवी राबाडा. पहिलं षटक संपलेलं आहे. पहिल्या षटकानंतर धावसंख्या फलकावरती लागलेल्या ते 5. बिनबाद 5 अशी सुरुवात राबाडा गावदेवी संघाची. दरम्यान व्यासपीठावर उपस्थित सन्मान्य रमण मडवी, सन्मान्य गुरुनाथ मडवी, आमचं एक लाडका व्यक्तिमत्व सन्माननीय बंडू केनी, सन्माननीय निलेश पाटील, सन्माननीय पुरुषोत्तम पाटील, SEO सन्माननीय अनुज पाटील, सन्माननीय उत्तम नाईक, सन्माननीय श्याम मडवी. खरोखरच आपल्याला या भव्य दिव्य ट्रॉफ्या आहेत दिसतात. एक नजाकत दिसते आणि या ट्रॉफ्यांचं ते झगडत येतो सर्व क्रिकेट संघ. ते सर्व माध्यम आम्हाला जिथं देण्यात आलेलं आहे ते सन्माननीय अनुज पाटील व सुजित पाटील यांच्या माध्यमातून आम्हाला या भव्य दिव्य चषक करण स्मृती चषक हे देण्यात आलेलं आहे. दरम्यान पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर येतोय साहिल नाईक. वैयक्तिक पहिला संघाचा दुसरा षटक घेऊन येतोय तो साहिल. जवळजवळ 7-8 पावलांचा रन पंचांच्या उजव्या बाजूने मारा करताना सूर्यप्रकाश टाकलेला चेंडू, अलगद पद्धतीने टोलवलेला चेंडू. मात्र त्याचा किती धाव मिळतात ते पाहायचं आपल्याला. आणि थोडीशी गाफलत त्याचा पुरेपूर फायदा घेतात. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण म्हणता येईल त्या खेळाडूकडून. जिथं एक धाव होती तिथं गफलत करताना 2दा बहाल करतायत त्या गावदेवी राबाडा संघाला. धावसंख्या 2ने वाढते. धावसंख्या 2ने भरवते. संघाची धावसंख्या आता मात्र फलकावरती लागते ती बिन गडी बाद. बिन गडी बाद 7 धाव. पुन्हा एकदा साहिल नाईक गोलंदाजी मार्गावर. सूर्यप्रकाश टाकलेला चेंडू थोडासा हवेत गेला परंतु सुरक्षित असा गेला. आणि आता मात्र
एका धावेवरती समाधान. धावसंख्या एकीने भर होते. संघाची धावसंख्या 1ने वाढते. धावसंख्या फलकावरती लागते 8. दरम्यान अजून या षटकातील 4 चेंडू बाकी आहेत. दरम्यान साहिल पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्गावर. पुन्हा एकदा सूर्यप्रमाणे चेंडू. आता मात्र 6 षटकार. शुभम यांच्या बॅटमधून हा षटकार आणि शुभम यांना इथं 3 षटकाराला 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. आशिष पाटील यांच्याकडून 500 रुपयांचं बक्षीस ठेवण्यात आलेलं आहे. पाहायचं आपल्याला अजूनही 2 षटकार खेचायचे आहेत. दरम्यान सुरेख गोलंदाजी करतोय परंतु थोडंसं दडपण होऊन हा या चेंडूवरती षटकार जातो. पुन्हा एकदा साहिल नाईक आपल्या गोलंदाजी मार्गावर. साहिल यांच्या षटकातील अजूनही 3 चेंडू बाकी पाहिजे. 4था चेंडू टाकतोय आणि आता मात्र सुरेखराव मारलेला चेंडू आणि पुन्हा एकदा वलून मारलेला चेंडू सरळ सीमारेषेबाहेर. हा षटकार. लागोपाठ 2 षटकार टाकले आहेत आणि आता मात्र 3रा षटकार मारल्यास शुभम यांना 500 रुपयाचं बक्षीस मिळेल. आशिष पाटील यांच्याकडे 500 रुपयांचं बक्षीस ठेवण्यात आलेलं आहे. त्याचा मानकरी ठरतायत की नाही पाहायचं आपल्याला. आता मात्र थोडस नियंत्रण चुकत आहे तो साहिल. थोडस दडपण म्हणता येईल. पाहायचं आपल्याला याच्या नंतरचा चेंडू कसा टाकतोय तो साहिल. लागोपाठच्या 2 चेंडूवरती 2 षटकार खेचले. ते शुभ यांना अजून या षटकातील 2 चेंडू बाकी आहेत आणि संघाच्या धावसंख्या फलकावरती लागल्या आहेत 20. बिनबाद 20 अशी धावसंख्या. सुरेख सलामी देत आहे तो शुभम आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा साहिल आपल्या गोलंदाजी मार्गावर आणि आता मात्र सुरेख चेंडू थोडासा चकतोय. आता मात्र षटकार मारण्याच्या नादात थोडासा चकतोय तो शुभम. कारण या षटकाराला त्याला जर 500 रुपये मिळाले असते परंतु हा निर्धाव चेंडू जातोय तो साहिलच्या गोलंदाजीमधून. पुन्हा एकदा साहिल आपल्या गोलंदाजी मार्गावर. शेवटचा चेंडू. 2ऱ्या षटकातील शेवटचा चेंडू आणि आता मात्र पुन्हा एकदा सुरेख चेंडू. आता मात्र सुरेख लय घेतली आणि नियंत्रणात आलेले आहेत ते साहिल. आणि याच्यानंतर 2 षटकानंतर संघाची धावसंख्या गावदेवी राबाडाची होते ती 20. बिनबाद 20 अशी धावसंख्या. अजून या डावातील 2 षटके बाकी आहेत. दरम्यान चालू असलेला सामना 4 षटकांचा राहील. साईनाथ क्रिकेट टीम आयोजित करण स्मृती चषक 2021. करण एक आमच्या साईनाथ क्रिकेट टीमचं एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व होतं आणि ते अल्प वयातच आमच्या या क्रिकेट विश्वातून आमच्या या सर्वांच्या मनात राहिलेले आहेत. परंतु आमच्यामधून निघून गेलेलं आमचं लाडकं व्यक्तिमत्व म्हणजे करण मरवी आणि त्यांच्या स्मरणार्थ या मनात असलेल्या आमच्या भावना आम्ही इथं व्यक्त करतो की त्यांची असली त्यांनी दिलेलं आम्हाला जे योगदान त्या योगदानासाठी आम्ही करण स्मृती चषक हे त्याच्यामुळे आम्ही करण स्मृती चषक हा आमच्या मनातील एक अविभाज्य घटक आहे करण आणि त्याच्या माध्यमातून आम्ही या स्मृती जागवण्यासाठी स्पर्धा ठेवण्यात आलेल्या. दरम्यान यश आपल्या गोलंदाजी मार्गावर वैयक्तिक पहिला संघाचा 3रा षटक घेऊन येतोय. यश 3ऱ्या षटकातील पहिला चेंडू सामोरे आहे तो आणि आता मात्र सुरेख मार्गावर टाकलेला चेंडू हा सरळ सीमारेषेबाहेर षटकार. आणि संघाची धावसंख्या होती ती 26 आणि चेतन यांनी खरोखर सुरेख एक षटकार मारला आणि या षटकाराने चेतन यांची धावसंख्या होती ती 8. चेतन यांच्या 10 धावावर खेळता येतो. चेतन नाबाद 10 सलामीची जोडी अजूनही मैदानात. बिनबाद 26 अशी धावसंख्या. पुन्हा एकदा यश आपल्या गोलंदाजी मार्गावर आणि आता मात्र पुन्हा एकदा सुरेख मारलेला चेंडू आणि सरळ सीमारेषेबाहेर हा षटकार तो चेतन यांच्या बॅटमधून आणि संघाची धावसंख्या पुन्हा एकदा 6ने वाढते. धावसंख्या फलकावरती लागते ती 32. सुंदर सलामी गावदेवी राबाडा संघासाठी ती चेतन आणि शुभम याने दिलेली आहे. याच्या अगोदर शुभम याने लागोपाठ 2 षटकार मारले होते. आता मात्र चेतन याने लागोपाठ 2 षटकार मारले आहेत. एक नावाजलेला गोलंदाज यश. पाहूया पुन्हा एकदा
आपल्या गोलंदाजी मार्गात कसा काय परत येतोय ते पाहावं लागेल. दरम्यान यश गोलंदाजी मार्गावर आणि आता मात्र सुरेख चेंडू म्हणता येईल, निर्धार चेंडू थोडासा चकतोय तो चेतन. लागोपाठ 2 षटकार मारले होते चैतन्याने यशच्या गोलंदाजी, परंतु थोडंसं आता मात्र सुरेख नियंत्रण ठेवलं होतं यश यानं आपल्या गोलंदाजीवरती. एक निर्धाव चेंडू काढला. पाहूया पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्गावर यश. पंचांच्या डाव्याबद्दल मारा करतात, पुन्हा एकदा निर्धाव चेंडू जातोय. आता मात्र थोडासा चकतोय तो चेतन. लागोपाठ 2 चेंडू निर्धाव गेलेले आहेत. याच्या अगोदर 2 चेंडू होते, 2 षटकार मारले होते, परंतु आता मात्र गोलंदाजीचं नियंत्रण सुरेख ठेवलेलं आहे ते यश यानं. पुन्हा एकदा पाहूया या षटकातील अजूनही 2 चेंडू बाकी आहेत, 4 चेंडू झालेले आहेत. 5वा चेंडू यश पाटील आणि आता मात्र हवेत झेल मागे स्वतः गोलंदाज यश आणि हा झेल घेतोय. आता मात्र पहिला गडी बाद होतोय तर चेतन यांच्या रूपात 32 या धावसंख्येवरती. दरम्यान आपल्याला ही खेळपट्टी दिसते, ती खेळपट्टी सुरेख खेळपट्टी जी बनवण्यात आली ते आम्हाला ते खेळपट्टीसाठी मोलाचं विशेष असं सहकार्य केले ते सन्माननीय प्रकाश केनी आणि सन्माननीय मीनानाथ मडवी हे 40+ दिग्गज व्यक्तिमत्व आणि साईनाथ क्रिकेट टीमचे दिग्गज खेळाडू होते आमचे ते, आणि त्यांच्या माध्यमातून खेळपट्टी बनवण्यात आलेली आहे. आणि या खेळपट्टीवरती खरोखर सुरेख जवळजवळ मराठे या 4 हॅट्रिक पण झाल्या, तसे षटकार पण लगावले आणि सुरेख सर्वांसाठी उपलब्ध अशी खेळपट्टी बनवलेली आहे. पाहूया याच्यानंतर होणारा सामना नवसाती दिवा विरुद्ध गावदेवी तलोली. दोन्ही संघाच्या कर्णधाराने आमच्या पहिल्या कक्षेशी संपर्क साधायचा आहे. दरम्यान यश पुन्हा एकदा आपल्या लाईव्ह मध्ये आपल्या गोलंदाजी मार्गावर. पाहूया या षटकातील शेवटचा चेंडू, दुसऱ्या षटकातील 5वा चेंडू आणि सामोरे आहे तो फलंदाज शुभम पाटील. सुंदर सलामी देतो तो शुभम. पाहायचा आपल्याला यश यांच्या गोलंदाजीचा कितपतचा समाचार घेतो आणि आता मात्र एका धावेवरती समाधान ते शिवयांना धावसंख्येत एकेरीने भरवते. संघाची धावसंख्या आता मात्र 1ने वाढते. धावसंख्या होती ती 33. 3 षटकानंतर गावदेवी राबाडा या संघाची धावसंख्या होते 1 गडी बाद 33 धावा. याच्यानंतर होणारा सामना नवसाती दिव्या विरुद्ध गावदेवी तलवली. दोन्ही संघाचे संघनायक आमच्या पॅव्हलियन कक्षाशी संपर्क साधायचा आहे, नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. दरम्यान याच्यानंतर होणारा सामना नवसाती दिवा विरुद्ध गावदेवी तलवली. दोन्ही संघाचे संघनायक आमच्या पॅव्हलियन कक्षामध्ये नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. या एका षटकानंतर त्वरित त्यांची नाणेफेक घेण्यात येईल, कारण आम्हाला आजचा या स्पर्धेचा शेवटचा दिवस जेवढे वेळ वाचेल तेवढी सामन्याची रंगत आपल्या अंतिम सामन्याला मिळेल आणि शेवटचा सामना जास्तीत जास्त षटकांचा खेळवता येईल आणि क्रीडा रसिकांना मिळणारी रंगत आणि डावात असणारी रंगत ही आपल्या सर्वांना पाहता येईल, यासाठी सहकार्य करायचं आहे. मी दोन्ही संघाला विनंती असेल, साईनाथ दिवा संघाला आणि राबाडा संघाला, की आम्हाला सहकार्य करायचं आहे. दरम्यान चौथ्या षटकातील चौथं षटक घेऊन येतोय तो विकी मडवी. मास्टर माइंड गणला जातो. पाहायचा आपल्याला चौथ्या षटकातील पहिला चेंडू विकी यांच्या गोलंदाजीतून. सामोरे शुभम याने मारलेला चेंडू थोडासा हवे जेल पाहायचा आपल्याला आणि आता मात्र सरळ सीमारेच्या बाहेर हा षटकार. आणि आता मात्र भावेश कोहली आणि शुभम पाटील या दोघांना खुशखबर असेल, जर लागोपाठ 3 षटकार मारल्यास 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे ते आशिष पाटील यांच्याकडून. दरम्यान गोलंदाजी मार्गावर आलेला आहे तो विकी यांच्या पहिल्या चेंडूचा समाचार घेतला, तो षटकाराने गोलंदाजीचा पाहुणचार केला. पुन्हा एकदा विकी आपल्या गोलंदाजी मार्गावर. विकी चौथ्या षटकातील दुसरा चेंडू आणि आता सुलभ प्रकारे टोललेला चेंडू पाहायचा आपल्याला आणि आता मात्र सुरेख क्षेत्ररक्षण, परंतु एका धावेवरती समाधान. धावसंख्येत एकेरीने भरवते. संघाची धावसंख्या आता मात्र 1ने वाढते. धावसंख्या होते ते 40. 1 गडी बाद 40 धावा. आता मात्र नवीन फलंदाज आलाय तो भावेश कोहली. भावेश कोहली यांना सुद्धा खुशखबर असेल,
लागोपाठ 3 षटकार मारल्यास आशिष पाटील यांच्याकडून 500 रुपये बक्षीस आलं. पुन्हा आता विकी आपल्या गोलंदाजी मार्गावर आणि आता मात्र सुरेख प्रकार मारले चेंडू आणि पायाचा आपल्याला धावत होण्याची शक्यता आणि आता मात्र हा धावत होतोय भावेश आणि धावबाच्या रूपात दुसरा गडी बाद होतोय तो 40 या धावसंख्येवरती. 2 गडी बाद 40 धावा गावदेवी राबाडा संघाची. पाहायचं आपल्याला अजूनही या षटकातील 3 चेंडू बाकी आहेत. या 3 चेंडूचा कितपत समाचार घेत आहेत ते गावदेवी राबाडा संघ. याच्यानंतर होणारा सामना साईना याच्यानंतर होणारा सामना नवसाती दिवा गावदेवी तलवली दोन्ही संघाचे संघनायक. चालू असलेला सामना साईनाथ दिवा विरुद्ध गावदेवी राबाडा. या षटकातील फक्त 3 चेंडू बाकी आहेत. नवसाती दिवा गावदेवी तलवली दोघांचे संघनायक आमच्या पहिल्या कक्षाशी संपर्क साधायचा नाणेफेक करण्यासाठी. आज आमच्या स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे. आम्हाला या स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी उरलेली वेळ जास्तीत जास्त षटकांची राहील याकडे आम्हाला तुम्ही प्राधान्य द्यायचं आहे, तुमचं योगदान द्यायचं आहे. दरम्यान पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर विकी. चौथ्या षटकातील चौथा चेंडू. सामोरे येतो फलंदाज शुभम पाटील. सलामीचा फलंदाज शुभम पाटील आपल्या संघासाठी पाहिजे कितपत योगदान देतो ते पाहावं लागेल. दरम्यान पुन्हा एकदा विकी गोलंदाजी मार्गावर आणि आता मात्र सुरेख मारलेला चेंडू पाहायचा आपल्याला आणि आता मात्र आणि आता मात्र खरोखरच 13वा खेळाडू म्हणून खांबाच्या रूपात साईनाथ संघाला मिळालेला आहे. आणि आता मात्र बॅड लक खरोखर शिवम यांची. चेंडू सरळ त्या खांबाला लागला त्याच्यामुळे जाणारा षटकार चौकार वाचला आणि त्या चेंडूचा पुरेपूर 13वा खेळाडू केरूच्या रूपात खांबाच्या रूपात केरू आमच्यासाठी जेवण बनवण्याची सुविधा करतायत. त्याचे केरू तुमचे आम्ही आभारी आहोत. केरू मडवी दत्ताराम नाईक समीर नाईक मंगेश नाईक फुलचंद्र मडवी वैभव किनी या सर्वांचा आम्ही आभारी आहोत. फक्त मीठ कमी टाका. दरम्यान अजूनही षटकातील 2 चेंडू बाकी आहेत आणि आता मात्र नशिबाची साथ मिळाली ते साईनाथ दिवा संघाला आणि आणि आता मात्र या षटकातील 2 चेंडू बाकी आहेत. विकी याच्यानंतर होणारा सामना नवसाती दिवा विरुद्ध गावदेवी तलवली दोन्ही संघाचे संघनायक आम्हाला उपस्थिती दाखवायचे होते. नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. आमचं लाडकं व्यक्तिमत्व सन्माननीय बंडू किनी साहेब तुम्हाला इथं व्यासपीठात बोलवत आहेत. दोन्ही कर्णधारांना सन्माननीय बंडू किनी यांच्या मार्फत दोन्ही संघनायकांचं आम्ही हार्दिक स्वागत करतो. दरम्यान गोलंदाजी मार्गावर विकी. चौथ्या षटकातील 5वा चेंडू आणि आता प्रकारे मारलेला चेंडू थोडासा हवे झेल मागे यश पाहायचं आपल्याला यश आणि आता मात्र कुठलीही गपलत न करता हलगत झेल टिपलेला आहे आणि आता मात्र गडी बाद झालेला आहे. आता मात्र मास्टर माइंड विकी यांना खुश खबर. जर या चेंडूवरती गडी बाद केल्यास मयूरस केनी यांच्याकडे 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. 1 चेंडू 1 विकेट आणि मास्टर माइंड खरोखर दाखवायचं आपल्याला काय करतो ते पाहायचं आपल्याला. 1 चेंडू. दरम्यान पुन्हा एकदा विकी आपल्या गोलंदाजी मार्गावर आणि आता मात्र खूपच स्टॅम्प असलेला थोडासा खराब चेंडू आणि 2 धावा मिळत आहेत. घोषीच्या रूपात 1 धाव वाईटचे 1 धाव अशा तऱ्हेने 2 धावा बहाल होत आहेत. 43 धावा फलकावरती 43 धावा लागलेल्या आहेत. शेवटचा चेंडू पुन्हा एकदा विकी आपल्या गोलंदाजी मार्गावर पाहायचं आपल्याला कशी गोलंदाजी करतोय. जर गडी बाद केलं 500 रुपयाचं बक्षीस आहे आणि आता मात्र 500 रुपये वरती आहेत. पाहायचं आपल्याला आणि आता मात्र गडी बाद होतोय. 500 रुपये आलेले आहेत. मयूरेश केनी यांचं 500 रुपये
विकेना मिळालेले आहेत. धन्यवाद. आता मात्र फलकावरती 43 धावा लागलेल्या आहेत आणि 44 धावा जिंकण्यासाठी राहिलेल्या त्या साईनाथ क्रिकेट टीमसाठी. आणि आता मात्र आज या साईनाथ क्रिकेट टीम आयोजित करण स्मृती चषक 2021 या स्पर्धेचा अंतिम दिवस. कृष्णा मडवी इथं उपस्थित आहे, त्यांचं सुद्धा आम्ही हार्दिक स्वागत करतो. याच्यानंतर होणारा सामना नवसाती दिवा विरुद्ध गावदेवी तलोली, दोन्ही संघाचे संघनायक ज्येष्ठ नागरिक सन्माननीय बाबूराव केनी तसेच सन्माननीय शशिकांत मडवी यांचा मी व्यासपीठावरती हार्दिक स्वागत करत आहोत. साईनाथ क्रिकेट टीमच्या माध्यमातून त्यांचा मी हार्दिक स्वागत. तसेच सन्माननीय भानुदास मडवी यांनी सुद्धा व्यासपीठावरती यायचं. आमच्या दिवा गावातील एक लाडका व्यक्तिमत्व सन्माननीय भानुदास मडवी यांनी व्यासपीठावरती यायचं आहे. खरोखर त्यांची उपस्थिती आम्हाला इथं आदरणीय आहे. भानुदास मडवी नवी मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी तथा आमच्या दिवा गावातील एक लाडका व्यक्तिमत्व सन्माननीय भानुदास मडवी यांचं सुद्धा आम्ही व्यासपीठावरती स्वागत करीत आहोत. दरम्यान सन्माननीय भूपेश मडवी यांच्या माध्यमातून सन्माननीय भानुदास मडवी यांचा तर सन्मान करतो आम्ही. नवी मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी आहेत, त्यांच्या आमच्या दिवा गावातील एक लाडका व्यक्तिमत्व सन्माननीय भानुदास मडवी यांचा इथं सन्मान होत आहे. सन्माननीय भूपेश मडवी यांच्या माध्यमातून दरम्यान पटकन शत्रूवर लावायचं आहे, आपली सलामीची जोडी मैदानात पाठवायची आहे. साईनाथ संघानं वेल वाचवायचे. आम्हाला वेल प्रत्येक सर्व संघाने आम्हाला वेल वाचवून द्यायचे आहे. सामना फटाफट सुरू करायचा आहे कारण आज स्पर्धेचा शेवटचा दिवस. पंचांनी आपली जागा घ्यायची आहे. नवसाती दिवा कर्णधार गावदेवी तलोली संघाचे कर्णधार नाणेफेक करण्यासाठी व्यासपीठासमोर यायचं. आमच्या 500 रुपये व्यासपीठावर उपस्थित ज्येष्ठ नागरिक तथा आमच्या साईनाथ स्पोर्ट्स क्लबचे सदस्य सन्माननीय बाबूराव केनी तसेच सन्माननीय शशिकांत मडवी व्यासपीठावर उपस्थित आहेत. यांचं सुद्धा आम्ही इथं हार्दिक स्वागत करत आहोत. आपण आलात त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. हे आमचे जुने जाणते सदस्य ज्यांच्या माध्यमातून मार्गदर्शनातून ही आमची साईनाथ क्रिकेट टीम ही उज्ज्वल होत जाते आणि दरवर्षी अशीच स्पर्धा रंगवत जाते. आजच्या आमच्या स्पर्धेतील तिसरा दिवस आणि आमचे हे दिग्गज आजी माजी खेळाडू आजी माजी सदस्य व्यासपीठावर उपस्थित आहेत. यांच्या माध्यमातून आम्हाला या क्रिकेट टीमसाठी मोलाचं विशेष मार्गदर्शन मिळतं. त्यामुळे आम्ही आज आमच्या क्रिकेट टीमच्या माध्यमातून सर्वांचा इथं सन्मान ठेवलेला आहे. दरम्यान नवसाती दिवाचा कर्णधार यायचा आहे. इथं गावदेवी तलोली संघाचा कर्णधार इथं आमच्याकडे उपस्थित झालेला आहे. नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे नवसाती दिवा संघ. आमच्या दिवा गावातील एक नामवंत संघ म्हणजे नवसाती दिवा संघ. यांनी तर आम्हाला इथं पटकन यायचं आहे नाणेफेक करण्यासाठी. दरम्यान साईनाथ क्रिकेट टीमसाठी जिंकण्यासाठी 4 षटकामध्ये 44 धावा करायच्या आहेत. दरम्यान पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर गोलंदाज शुभम आणि आता मात्र खूपच एक्स्टर्न बॉल असलेला चेंडू पंचांकडून खराब चेंडूचा इशारा वाईट बॉलचा इशारा होतोय. अतिरिक्त धावसंख्येत संघाचं खातं उघडतंय. धावसंख्येत 1 बोलवते संघाची धावसंख्या 1 होते. फलकावरती 1 धाव लागते ती खराब चेंडूच्या रूपानं वाईट बॉलच्या रूपानं. आता मात्र ओमी एक नावाजलेलं व्यक्तिमत्व
एक तडाखा ओमी नावाचा, जसा ओमिक्रॉन हा राज्यात घातक तसा ओमी क्रिकेटसाठी एक घातक बनत चाललेला खेळाडू साईनाथ क्रिकेट टीममधून पाहायचा आपल्याला. या आपल्या साईनाथ संघासाठी कितपत कामगिरी बजावतोय आणि साईनाथ क्रिकेट संघाला जिंकण्यासाठी 44 धावा करायच्या आहेत. सलामीची जोडी मैदानात ते ओमी आणि जितेन यांच्या माध्यमातून. दरम्यान सामन्याला लवकरात लवकर सुरू करायचं आहे. गावदेवी राबाडा संघानं आम्हाला सहकार्य करायचं आहे. प्रत्येक खेळाडूनं प्रत्येक संघ नायकानं लक्ष ठेवायचं. आज आमच्या स्पर्धेचा शेवटचा दिवस. तुम्ही वाचवलेली वेळ आमच्या अंतिम फेरीसाठी एक मोलाची वेळ ठरू शकते. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर गोलंदाज शुभम आणि आता मात्र पुन्हा एकदा सुरेख चेंडू थोडासा चकतोय आणि निर्धाव असा चेंडू जातोय, डी मध्ये जातोय. हा चेंडू डी मध्ये जातोय. घोषीच्या रूपात एकदा मिळते. धावसंख्या ते किरण भर होते. संघाची धावसंख्या आता मात्र फलकावरती 2 धावेने भर होते. धावसंख्या फलकावरती लागते ते 2 धावा जिंकण्यासाठी 44 धावा शुभम याने आपल्याला सुरेख सलामी दिली होती आपल्या राबाडा संघाला. ते शुभम गोलंदाजी मार्गावर जवळजवळ 7-8 पावलांचा रणअप पंचांच्या डाव्या बाजूने मारा करतो शुभम. तसाच एक नावाजलेलं व्यक्तिमत्व ओमी आणि ओमी याने सुरेख टोळलेला चेंडू पाहायचा आपल्याला. आता मात्र सुरेख क्षेत्ररक्षण निर्धाव असा चेंडू जातोय. धावसंख्या आहे त्याच ठिकाणी. नवसाती दिवा संघाचे कर्णधार आमच्या पॅव्हलियन कक्षामध्ये यायचं आहे नाणेफेक करण्यासाठी. तलोली संघाचा कर्णधार इथं उपस्थित आहे. दरम्यान शुभम आपल्या गोलंदाजी मार्गावर ओमी आणि आता मात्र सुरेख गोलंदाजी करतोय तो शुभम. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू जातोय, थोडासा चुकतोय. आता मात्र 3 चेंडू आणि 2 धावा फलकावरती लागलेल्या आहेत. अजून या षटकातील 3 चेंडू बाकी आहेत. त्याचा कितपत समाचार घेतो तो ओमी ते पाहायचं आपल्याला. अल्प कालावधीतच आपल्या नावावरती शतक साजरा करणारा क्रिकेट खेळाडू म्हणजेच ओमी पाहायचा आपल्याला. संघासाठी कितपत कामगिरी बजावतो शुभम आपल्या गोलंदाजी मार्गावर आणि आता मात्र सुरेख मारलेला चेंडू आणि हा सरळ सीमारेषेबाहेर षटकार आणि आता मात्र संघाची धावसंख्या 8. साईनाथ क्रिकेट टीम आयोजित करण स्मृती चषक 2021 आपले सहर्ष स्वागत करीत आहे. आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं आमच्या साईनाथ क्रिकेट टीम तर्फे तसं सन्मान्य बंडुकिनी यांच्या माध्यमातून हार्दिक स्वागत. दरम्यान अजून या षटकातील 2 चेंडू बाकी आहेत. दरम्यान नवसाती दिवा संघाचे कर्णधार आमच्या पॅव्हलियन कक्षामध्ये यायचं आहे नाणेफेक करण्यासाठी आलेले आहेत. धन्यवाद. या 2 चेंडू नंतर लगेच नाणेफेक होईल. दरम्यान शुभम आपल्या गोलंदाजी मार्गावर तयार. 7-8 पावलांचा रनअप पंचांच्या डाव्या मारा करतो शुभम आणि ओमी यांनी टोलवलेला चेंडू सुरेख क्षेत्ररक्षण. धावसंख्या आहे त्याच ठिकाणी. धावसंख्या आहे ती मात्र आता मात्र फलकावती लागलेली धावसंख्या 8. बिनबाद 8 अशी सुरुवात. अजून या षटकातील 1 चेंडू. दोन्ही कर्णधार इथे उपस्थित आहेत. नवसाती दिवा संघ आणि गावदेवी थलोली संघाचे. याच्या 1 चेंडू नंतर लगेच त्यांची तिकडे आपल्याला नाणेफेक होईल कारण आजच्या या स्पर्धेचा शेवटचा दिवस. दरम्यान शुभम आपल्या गोलंदाजी मार्गावर शेवटचा चेंडू आणि ओमी याने सुरेख मारलेला चेंडू पाहायचा आपल्याला आणि आता मात्र ओमी झेल बाद होऊन तंबूत परत. पहिला गडी बाद होतोय तो 8 या धावसंख्येवरती. दरम्यान मी बंडुकिनी यांना विनंती करेन आपण इथं या आमच्या ज्येष्ठ सदस्यांचा इथं सन्मान ठेवलेला आहे. ते मी बंडुकिनी यांच्या शुभासिद्धांचा इथे सन्मान होईल. साईनाथ क्रिकेट टीमच्या माध्यमातून आम्ही सर्व या आमच्या जुन्या जाणत्या आजी माजी सदस्यांचा इथे सन्मान ठेवलेला आहे. मी आपले ज्येष्ठ नागरिक तथा ज्येष्ठ सदस्य साईनाथ स्पोर्ट्स क्लबचे सन्माननीय बाबूराव केनी यांचा इथे सन्मान होत आहे. मी दरम्यान आमचे ज्येष्ठ नागरिक तथा ज्येष्ठ सदस्य सन्मान्य
बाबुराव केनी यांचा सन्मान होतोय. आम्ही आजी माझे सर्व सदस्यांचा आमच्या सर्व लाडक्या खेळाडूंचा इथे सन्मान ठेवलेला आहे. तसेच सन्माननीय शशिकांत मडवी ज्येष्ठ सदस्य यांचा इथं सन्मान होत आहे. साईनाथ क्रिकेट टीमच्या माध्यमातून सन्मान होतोय. बंडू केनी यांच्या मार्फत त्यांचा सन्मान होतोय. खरोखरच आपण दिलेली उपस्थिती आमच्या या साईनाथ क्रिकेट टीमसाठी प्रार्थनीय आहे. मी नाणेफेक इथं होईल. नाणेफेक करण्यासाठी मी शशिकांत मडवी यांना विनंती करेन की नाणेफेक करण्यासाठी खाली जायचं आहे. बाबुराव केनी यांनी सुद्धा तिथे जायचं आहे. दोघांच्या शुभास्ते नाणेफेक होणार आहे. याच्या दरम्यान दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू आणि आता मात्र सुरेख चेंडू निर्धावाचा चेंडू जातोय. दरम्यान नवसाती दिवा नाणेफेक करण्यासाठी जात आहेत आमचे सन्माननीय. दरम्यान पुन्हा गोलंदाजी मार्गावर आणि सुरेख चेंडू निर्धावाचा चेंडू थोडेसे चकता आहेत ते जितेन आणि आता मात्र थोडंसं दडपण म्हणता येईल ते साईनाथ दिवा संघावरती. याच्यानंतर होणारा सामना नवसाती दिवा विरुद्ध गावदेवी तलवली. दरम्यान गोलंदाजी मार्गावर गोलंदाज आणि सुरेख मारले चेंडू थोडासा हवेत जेल जन्मागे क्षेत्ररक्षक आणि आता मात्र हा झेल घेतोय आणि नाणेफेक झालेलं आहे. पाहायचं आपल्या नाणेफेक कोणाच्या बाजूने जातं. गावदेवी तलवली आणि नाणेफेक जिंकलेले आहे. नाणेफेक करण्यासाठी तिथे उपस्थित सन्माननीय बाबुराव केनी, सन्माननीय शशिकांत मडवी, सन्माननीय बंडू केनी यांच्या सन्मानानं नाणेफेक झालेलं आहे. दरम्यान तलवली संघाने नाणेफेक जिंकले. इथं फलंदाज बाद होतोय तो जितेन यांच्या रूपात. दुसरा गडी बाद होतोय. सलामीची जोडी दोन्ही मैदानात येत आहे. ते जितेन व उमी दोन गडी बाद. संघाची धावसंख्या फलकावरती लागली ती 8 धावा. आता मात्र 44 धावांचं आव्हान त्याचा पाठलाग करतोय तो साईनाथ क्रिकेट संघ. आता मात्र एक नावाजलेलं व्यक्तिमत्व यश पाहायचं आपल्याला संघासाठी कितपत योगदान देत आहेत यश आणि साहिल नाईक. आता मात्र दोन्ही नवीन फलंदाज सामोरे गोलंदाज आणि आता मात्र सुरेख गोलंदाजी करतोय तो गोलंदाज चेतन पाटील. थोडेसे चकताय ते दोन्ही खेळाडू आणि आता मात्र अजून आतापर्यंतच्या या चेतन पाटील यांच्या गोलंदाजीच्या 4 चेंडूमध्ये एकही धाव दिलेली नाही. त्या चेतन यांना पाहूया आणि आता मात्र सुरेख टोलवलेला चेंडू एका धावेचे समाधान. यश यांना धावसंख्या एकीने बरोबर संघाची धावसंख्या 1 वाढते. धावसंख्या होती ती 9. 2 गडी बाद 9 धावा साईनाथ क्रिकेट संघाच्या फलकावरती लागलेल्या आहेत. 44 धावांचा पाठलाग करत आहेत. पाहायचा आपल्याला साहिल नाईक सामोरे आहेत. दरम्यान चेतन पाटील आणि आता मात्र सुरेख टोलवलेला चेंडू मात्र सुंदर क्षेत्ररक्षण. एका धावेचे समाधान होते. धावसंख्या देखील होते. संघाची धावसंख्या होती 10. फलकावरती 10 धावा लागलेल्या आहेत. आता मात्र उरलेले 12 चेंडू आणि 34 धावा. 2 षटकानंतर फलकावरती 10 धावा लागलेल्या आहेत. 2 गडी बाद 10 धावा. याच्यानंतर आता मात्र त्यांना चौकार षटकारांच्या फटक्याला सामोरे जावं लागेल तरच आपला संघ या चषकाच्या समीप जाऊ शकतो. साईनाथ क्रिकेट टीम आयोजित करण स्मृती चषक 2021 आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं हार्दिक स्वागत स्वागत स्वागत. दरम्यान 2 गडी बाद 10 धावा जिंकण्यासाठी अजूनही 34 धावांची आवश्यकता. 2 षटके म्हणजे 12 चेंडू आणि 34 धावा. व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय रमण मडवी, सन्माननीय गुरुनाथ मडवी, सन्माननीय बाबुराव केनी, सन्माननीय शशिकांत मडवी, सन्माननीय भूपेश मडवी, सन्माननीय भानुदास मडवी, सन्माननीय श्याम मडवी, सन्माननीय निलेश पाटील, सन्माननीय अनुज पाटील, सन्माननीय मिलिंद मडवी. दरम्यान पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर सूर्यप्रकाश मारला चेंडू थोडासा हवेत जेल झेलमागे शतकचे पाहायचं आपल्याला आणि आता मात्र 2 धावा धावून काढतायत. धावसंख्या 2 ने भर होते. धावसंख्या होते ते आता मात्र 12 धावा. आता मात्र 12 धावा फलकावरती लागलेल्या आहेत. जिंकण्यासाठी अजूनही 11 चेंडू आणि 32 धावा. 11 चेंडू 32 धावा. 32 धावा 11 चेंडू. जर या
कारण स्मृती चषकाच्या समीप जायचं असेल तर आपल्याला चौकार आणि षटकारांची आतिषबाजी करावी लागेल. ते साहिल आणि यश यांना सुरेख गोलंदाजी करत आहेत ते गावदेव राबाडाचे गोलंदाज. दरम्यान याच्या अगोदर चेतन पाटील यांनी सुरेख गोलंदाजी केली. त्याने फक्त आपल्या षटकामध्ये 2 धावा दिल्या व 1 गडी बाद केला होता. आता पुन्हा एकदा नवीन गोलंदाज आला आहे तो भावेश यांच्या पहिल्या चेंडूवर 2 धावा खेळून काढलेल्या आहेत. आता मात्र साहिल आणि यश कितपत समाचार घेत आहेत या गोलंदाजीचा ते पाहावं लागेल आपल्याला. जिंकण्यासाठी 11 चेंडू 32 धावा. आणि आता मात्र दरम्यान या चेंडूवरती फक्त 2च धावा मिळाल्या. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर भावेश. आणि आता मध्ये डी मध्ये जातोय. धावसंख्या देखील संघाची धावसंख्या होती ती 15. अजून या षटकातील 3 चेंडू बाकी आहेत म्हणजे 9 चेंडू आणि 29 धावा. 9 चेंडू 29 धावा. सामोरे साहिल नाईक. साहिल नाईक याने सुरेख प्रगटवलेला चेंडू पाहायचा आपल्या चेंडू त्याने किती धावा मिळतात मात्र 2 धावा धावून काढतायत. धावसंख्या 2ने भर होते. संघाची धावसंख्या 2ने वाढते. धावसंख्या होती ती 17. 2 गडी बाद 17 धावा. अजून या षटकातील 2 चेंडू शिल्लक. दरम्यान पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्गावर भावेश. आणि आता मात्र सुरेख चेंडू निर्धावाचा चेंडू जातोय. धावसंख्या आहे त्याच ठिकाणी धावसंख्या आहे ती 17 धावा. अजूनही शेवटचा चेंडू 7 चेंडू आणि 27 धावा. 7 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता. हा पाहायचा आपल्याला आणि चौकार जातोय साहिल यांच्या बॅटमधून. आणि संघाची धावसंख्या आता मात्र होती ती 21. आता मात्र 23 धावांची आवश्यकता. ते एका षटकामध्ये 6 चेंडू आणि 23 धावा. त्या साईनाथ क्रिकेट संघाला पाहायचा आपल्याला. जर या चषकाच्या समीप जायचं असेल तर या षटकारांचा पुरेपूर समाचार घ्यावा लागेल त्यांना. 6 चेंडू आणि 23 धावा. साईनाथ क्रिकेट टीम आयोजित करण स्मृती चषक 2021 आपले सहर्ष स्वागत करीत आहे. आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं हार्दिक स्वागत स्वागत स्वागत. आज आपल्या स्पर्धेचा शेवटचा दिवस. खरोखर सुंदर प्रतिसाद दिल्याबद्दल क्रीडा रसिकांचा मनपूर्वक आभार. आज या स्पर्धेमध्ये सुंदर असे रंगत, थंडीचा महिना त्याच्यामुळे थंड हवा आणि त्याचा आस्वाद घेत आहेत सर्व क्रीडा रसिक. दरम्यान आम्हाला तिकडे भोजनाची व्यवस्था करता येते. केरू मडवी, समीर नाईक, मंगेश नाईक, लीलाधर मडवी, फुलचंद मडवी, दत्ताराम नाईक या सर्वांचा आम्ही आभारी आहोत. अजून तिथली नावं कोण आम्हाला अजून माहिती नाही. त्याची चिठ्ठी पाठवा नावाची. दरम्यान 6 चेंडू 23 धावा. आता मात्र यश एक नावाजलेले व्यक्तिमत्व पाहायचं आपल्याला. दमदार नेतृत्व करतात ते यश. आणि या 6 चेंडूचा कितपत समाचार घेतोय आणि आपल्या संघाला या चषकाच्या समीप जाण्यासाठी कितपत योगदान देतात ते पाहावं लागेल. दरम्यान गोलंदाजी मार्गावर गोलंदाज. आणि आता मात्र निर्धाव चेंडू जातोय. 5 चेंडू आणि 23 धावा. 5 चेंडू 23 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज गोलंदाजी मार्गावर रोहन. आणि आता मात्र सुरेख मारलेला चेंडू. 4 चेंडू आणि 22 धावा. 4 चेंडू 22 धावा. आता मात्र 4 चेंडू मध्ये 4 षटकार खेचावे लागतील साईनाथ संघाच्या खेळाडूंना. 3 षटकार 1 चौकार 4 षटकार. गणित समीकरण अवघड परंतु पाहायचं आपल्याला. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर रोहन. आणि आता मात्र निर्धाव चेंडू जातोय. आता मात्र 3 चेंडू आणि 22 धावा.
3 चेंडू 22 धावा. आता मात्र थोडंसं समीकरण राबाडाच्या बाजूने पाहायचं आपल्याला. सुरेख टोळलेला चेंडू. आता मात्र हा सरळ सीमारेषेबाहेर. षटकाराने संघाची धावसंख्या होते ती आता मात्र 28. आता उरलेले 2 चेंडू. दोन चेंडू 16 धावा. अवघड आव्हान पाहूया. या चषकाच्या समीप राबाडा संघ चाललेला आहे. आणि आता मात्र खराब चेंडूच्या रूपात एक धाव मिळते. धावसंख्या देखील नंबर धावसंख्या होते 29. आता मात्र जिंकले सगळे 2 चेंडू आणि 15 धावा. 2 चेंडू 15 धावा. पाहायचं आपल्याला. आणि आता मात्र पुन्हा एकदा आता मात्र नशिबाची साथ मिळाली ते राबाडा संघाला. खांबाची. आता उरलेला 1 चेंडू शेवटचा चेंडू 14 धावा. आता मात्र विजयाच्या समीप राबाडा संघ आणि सुरेखराव मानलेला चेंडू पाहायचा हवेत झेल आणि यशी बाद होत आहेत आणि राबाडा संघ विजय होतोय. लागोपाठ 2 मॅचेस जिंकलेला संघ राबाडा संघ विजय झालेला आहे. दरम्यान साईनाथ क्रिकेट टीम आयोजित करण स्मृती चषक 2021 आपले सहर्ष स्वागत करीत आहे. याच्यानंतर होणारा सामना नवसाती दिवा विरुद्ध गावदेवी तलोली. नवसाती दिवा संघाने आपला तलोली संघाने आपला निर्णय कळवायचा आहे. गावदेवी तलोली संघानं क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते नवसाती दिवा संघाला. अभिनंदन गावदेवी राबाडा संघाचे. लागोपाठ 2 सामने जिंकलेले आहेत. पाहायचं आपल्याला याच आपल्या स्पर्धेचा शेवटचा दिवस. साईनाथ क्रिकेट संघाने आपला सन्मान चिन्ह घेऊन जायचं आहे. दरम्यान तलोली संघानं नाणेफेक जिंकलेले आहे व फलंदाजीसाठी आमंत्रित केलेलं आहे ते नवसाती दिवा संघाला. पाहायचं आपल्याला याच्यानंतर होणारा सामना नवसाती दिवा विरुद्ध गावदेवी तलोली. आपला शत्रू लावून घ्यायचा आहे. सन्माननीय अरविंद पाटील यांचं आम्ही इथं हार्दिक स्वागत करत आहोत. आज आमच्या सर्व आजी माजी खेळाडूंचा आजी माजी सदस्यांचा इथं सन्मान होतोय. साईनाथ क्रिकेट टीम आयोजित करण स्मृती चषक 2021 आपले सहर्ष स्वागत करीत आहे. दरम्यान या स्पर्धेसाठी आम्हाला मोलाचे विशेष असे सहकार्य ज्या मिळालेलं आहे ते साईनाथ क्रिकेट टीमसाठी विशेष असं सहकार्य केलेले आमचे लाडके समाजसेवक लाडका व्यक्तिमत्व सन्माननीय बंडू केनी, उद्योजक सन्माननीय निलेश पाटील, माजी नगरसेवक सन्माननीय चेतन नाईक, समाजसेवक SEO सन्माननीय अनुज पाटील, सन्माननीय ज्येष्ठ खेळाडू प्रकाश केनी, सन्माननीय शाखा प्रमुख ओमनाथ मडवी, सन्माननीय भाऊ राजेश पाटील, सन्माननीय ज्येष्ठ क्रिकेटर मीनानाथ मडवी, सचिन मडवी, सन्माननीय बाबूभाई, सन्माननीय समाजसेवक देवेंद्र केनी, सन्माननीय समाजसेवक देवेंद्र पाटील, उद्योजक सन्माननीय प्रेमनाथ पाटील, सन्माननीय संदीप
पाटील सन्माननीय जोगेंद्र मडवी उद्योजक, सन्माननीय माजी नगरसेवक सीताराम मडवी, सन्माननीय किरण मडवी, सन्माननीय राणाजी उद्योजक, सर्वांचे आम्ही मनपूर्वक आभार. सन्माननीय चेतन पाटील यांना या मॅच मध्ये 2 षटकार आणि सुंदर गोलंदाजी केली, त्याबद्दल त्यांना मॅन ऑफ द मॅच म्हणून बक्षीस जात आहे. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार सन्माननीय चेतन पाटील राबडागाव यांनी इथं व्यासपीठावरती यायचं आहे. आपल्या गोलंदाजीमध्ये एका षटकामध्ये फक्त एकच धाव दिली व 1 गडी बाद केला. त्याच्यानंतर फलंदाजीमध्ये 2 षटकार खेचले. असं आगळं वेगळं गणित जुळवणारं व्यक्तिमत्व म्हणजे चेतन पाटील यांना मॅन ऑफ द मॅच म्हणून पुरस्कार जातोय. सन्माननीय अरविंद पाटील यांच्या शुभ हस्ते त्यांना मॅन ऑफ द मॅच म्हणून देण्यात येत आहे. अभिनंदन. याच्यानंतर आपल्याला आपला लाडका व्यक्तिमत्व ज्यांच्या लाडक्या सुरेख अशा वाणीनं आपल्याला मनमोहक असं सुंदर असं विश्लेषण इथं ऐकावंच मिळेल आणि आपल्या यूट्यूबवरती पाहावंच मिळेल असे आमचे लाडके परम मित्र सन्माननीय विघ्नेश मडवी यांना मी विनंती करेन की त्यांनी आपण माईकचा ताबा घ्यायचा आहे.